भावाच्या टिळ्याच्या कार्यक्रमासाठी मी आदल्या दिवशीच माहेरी जाणार होते. सकाळचे सगळे कामं आवरले आणि थोडा वेळ शिल्लक होता म्हणून म्हणलं चला कूलर पण धुवून घेऊया. मग तयार होऊन निघालो आणि नेहमीप्रमाणे माझं एकतरी काहीतरी विसरणं ठरलेलंच असतं. परत एकदा घराकडे वळावं लागलं आणि यांनी पण म्हणत होते की आईकडे जाताना चेहऱ्यावर जो ग्लो असतो ना, तो तुला सगळं विसरायला लावतो. असो तर गावाकडे आम्ही 6 वाजता पोहोचलो आणि रात्री स्वयंपाकाची लगबग तिथे सुरूच होती. म्हणजे बुंदी काढणं चालू होतं आणि हीच गावाची खासियत असते की कार्यक्रम कोणाचाही असो, कसलाही असो, सगळेजण मिळून करतात. आणि सकाळी मग राहिलेला स्वयंपाक पूर्ण केला सगळ्यांनी पुन्हा एकत्र होऊन. आणि मेनू होता वरण भात, वांग्याची भाजी, पोळी, कोशिंबीर आणि गोड्यामध्ये बुंदी. पाहुणे आले, टिळा वगैरे छान पार पडला, आहेर वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा क्षण आला, ती म्हणजे लग्नाची तारीख काढायची. दोन्ही बाजूनी चर्चा सुरू झाली. एका तारखेला त्यांना अडचण, दुसऱ्या तारखेला आम्हाला अडचण, असं करत करत बराच वेळ गेला. पण शेवटी सगळ्यांच्या सोयीची आणि शुभ अशी 6 मे अशी तारीख ठरली. मग महाराजांनी पत्रिका बनवली आणि सगळ्यांनी मिळून आपल्या नवरदेवाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आणि खरंच गावाकडच्या कार्यक्रमात फक्त विधी होत नाही, तिथे नाती अजून घट्ट होतात, एकजूट दिसते आणि आपण सगळे एक आहोत ही भावना मनाला स्पर्श करून जाते. तर असा होता माझ्या भावाच्या टिळ्याचा सुंदर आणि आठवणीत राहणारा दिवस. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.